मध्यपूर्वेतल्या युद्धानंतर भारताने डिप्लोमसी वापरून स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून आतापर्यंत 4 जहाजं क्रूड ऑइल आणि एलपीजी घेऊन गुजरातच्या बंदरावर दाखल झाली आहेत। अजून साधारण 24 जहाजं एकतर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओलांडणार आहेत किंवा समुद्रात भारताच्या दिशेने येत आहेत। पण महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला पडणारा एक प्रश्न म्हणजे मुंबईमध्ये देशातील सर्वात जुन्या आणि मोठ्या बंदरांपैकी एक असलेले जीएनपीटी आहे, याशिवाय तेल कंपनी आहेत, सगळी मुख्यालय मुंबईतच आहेत। मग स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून येणारं प्रत्येक जहाज गुजरातमधील कांडला आणि मुंद्रा बंदरावरच का जात आहेत? या सगळ्या मागे काही भौगोलिक कारणं तर आहेतच, पण गेल्या काही वर्षात रिलायन्स आणि अदानी इंडस्ट्रीजने ज्या रिफायनरी गुजरातमध्ये उभारल्यात त्या देशातल्या कोणत्याही राज्यात नाहीत आणि अत्यंत कमी वेळात क्रूड ऑइलवर प्रक्रिया करून ते देशभरातल्या पेट्रोल पंपांवर पोहोचवण्याची अशी व्यवस्था गुजरातने तयार केली आहे, ज्याने मध्यपूर्वेतली बहुतांश वेसल्स ही कायम मुंबईऐवजी गुजरातला जातात। पण एकेकाळी मुंबई जगभरातून येणाऱ्या व्हेसल्ससाठी आपलं डेस्टिनेशन असायची। मग हा बदल कसा होत गेला आणि गुजरात हे सर्वात मोठं डेस्टिनेशन का बनलं, त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। इराण युद्धानंतर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून आलेली जवळपास सर्व जहाजं गुजरातमधील कांडला आणि मुंद्रा बंदरावर गेली आहेत। यात काही भौगोलिक कारणं आहेत, ती म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओलांडल्यानंतर अरबी समुद्रातून मुंबईऐवजी कांडला आणि मुंद्रा बंदरावर पोहोचण्यासाठी कमी वेळ लागतो। यात जहाजाचा मोठा खर्च आणि वेळही वाचतो। याशिवाय अजून एक कारण आहे, ते म्हणजे मुंद्रा आणि कांडला ही अशी बंदरं आहेत जिथे समुद्राची खोली मोठ्या कार्गो जहाजांसाठी सोयीस्कर आहे। मोठ्या जहाजांसाठी खोली ही जास्त लागते आणि गुजरातमधील या दोन्ही बंदरांची रचना मोठ्या जहाजांसाठीच करण्यात आली आहे। गुजरातला प्राधान्य देण्यामागे पायाभूत सुविधा हे सर्वात मोठं कारण आहे। जगातल्या सर्वात मोठ्या रिफायनरींपैकी एक असलेली अंबानींची जामनगर रिफायनरी ही गुजरातमध्येच आहे। जामनगर रिफायनरीमध्ये एका दिवसात 12 ते 13 लाख बॅरल एवढ्या कच्च्या तेलाचं शुद्धीकरण करण्याची क्षमता आहे। उदाहरण मुंबईतल्याच भारत पेट्रोलियमच्या रिफायनरीचं घेतलं तर बीपीसीएलची एका दिवसाची क्षमता फक्त 2,40,000 बॅरल एवढी आहे। गुजरातमधील नायरा एनर्जीच्या वाडिना रिफायनरीची क्षमता ही 4 लाख बॅरल प्रतिदिन एवढी आहे। तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या कोयली रिफायनरीची क्षमता 3 लाख बॅरल प्रतिदिन एवढी आहे। मुंबईची कच्च्या तेलाचं पेट्रोल आणि डिझेल तयार करण्याची क्षमता एका दिवसाची ही 4.5 लाखांपेक्षाही कमी आहे। तर गुजरातची हीच क्षमता एकूण 20 ते 25 लाख बॅरल प्रतिदिन एवढी आहे। याशिवाय देशभरात इथून गॅस आणि इंधन पोहोचवण्याची जी साखळी तयार झाली आहे ती सुद्धा अत्यंत वेगवान आहे। सध्या चर्चेत असलेलं मुंद्रा बंदर हे अदानी पोर्ट्सकडून चालवलं जातं, तर कांडला बंदर केंद्र सरकारचं आहे। इथे विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून विकास करण्यात आलाय आणि जगातील सर्वात अद्ययावत सुविधा असलेल्या बंदरांपैकी हे एक अदानींचं मुंद्रा बंदर आहे। मोठी कार्गो जहाजं अनलोडिंग करण्याचा जो वेग गुजरातच्या बंदरांवर आहे तो देशात कुठेही नाही। वेळ वाचवणाऱ्या या प्रक्रियेमुळे जहाज कंपनीचाही फायदा होतो। याशिवाय गुजरातमधून उत्तर भारत आणि राजस्थानला पुरवठा साखळी अत्यंत सहज आणि सोपी आहे। कमी वेळेतही उत्तर भारतात इंधन पोहोचवलं जाऊ शकतं। मुंबईच्या ऐवजी गुजरातमध्ये या सुविधा वेगाने विकसित होण्याचं कारण म्हणजे मुंबई आधीपासूनच मोठं व्यापार केंद्र आहे आणि इथे जहाजांची वर्दळ जास्त असते। तुलनेने गुजरातमध्ये जहाजांची वर्दळ कमी असल्याने तेल कंपन्यांना याचा फायदा होतो। भारताकडे आखाती देशांसोबतच रशिया आणि आफ्रिकन देशांकडूनही कच्चं तेल येतं, जे गुजरातसह मुंबई, कोची आणि चेन्नई बंदरावर जातं। एकूणच मुंबई जगप्रसिद्ध बंदर असूनही विकास न होऊ शकल्यामुळे किंवा त्याचं एक्सपान्शन न होऊ शकल्यामुळे मुंबई एक प्रादेशिक तेल शुद्धीकरण केंद्र असलेलं शहर राहिलं, तर गुजरातची ओळख जगभरात तेल शुद्धीकरण आणि पेट्रोलियम प्रोडक्ट निर्यात करणारं केंद्र अशी बनली। बांगलादेश, नेपाळ यासह शेजारच्या देशांना आपण जे पेट्रोल आणि डिझेल सह पेट्रोलियम प्रोडक्ट पुरवतो त्यात सर्वात मोठा वाटा गुजरातच्या बंदरांचा आहे। देशातील एकूण तेल शुद्धीकरणात एकट्या गुजरातचा वाटा 35 ते 40% एवढा आहे। पण गुजरातचा प्रवास एका दिवसात झालेला नाही, तर 90च्या दशकापासूनच गुजरातने तो पुढाकार घेतला। त्याने गुजरात आज मुंबईच्याही पुढे। एकीकडे महाराष्ट्रात कोकणातील रिफायनरी प्रकल्पांना वर्षानुवर्षे विरोध होत आलाय, तर गुजरातने मात्र रिफायनरी कंपन्यांना बोलावलं आणि फास्ट ट्रॅकवर परवानग्या दिल्या। स्वातंत्र्यानंतर भारताने कराची बंदर गमावलं आणि आखाती देशांपासून जवळचा पर्याय म्हणून मुंद्रा बंदराकडे पाहिलं गेलं। 1991ला भारतात उदारीकरण झाल्यानंतर गुजरात हे पहिलं राज्य होतं ज्याने बंदरांचा विकास करण्यासाठी खाजगी क्षेत्राला निमंत्रित केलं। गुजरात मेरीटाईम बोर्डाने परवानग्या सुपरफास्ट करून ईज ऑफ डुईंग बिझनेसवर भर दिला। 1998ला मुंद्रा बंदर विकसित करण्याची जबाबदारी अदानी समूहाने घेतली आणि देशातलं सर्वात पहिलं मोठं खाजगी बंदर तयार झालं। इथे जहाजं अनलोड करण्याची क्षमता आणि वेग पाहून खाजगी क्षेत्रातील सगळ्या कंपन्यांना
हेच बंदर सोयीस्कर वाटायला लागलं. यानंतर 2000 ते 2010 या काळातही पीपादेव, दहेज, हाजिरा असे अनेक खाजगी बंदरं गुजरातमध्ये तयार झाले. सर्वाधिक बंदरं असलेले गुजरात हे एकमेव राज्य बनलं आणि नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना या गोष्टी ते स्वतः लक्ष घालून करत होते. गुजरातमध्ये फक्त बंदरांचा विकास करून चालणार नव्हतं, तर कच्च्या तेलाची जहाजं आल्यानंतर ती खाली करण्यासाठी मोठमोठ्या रिफायनरी लागणार होत्या. रिलायन्स समूहाने 2000 साली जामनगर रिफायनरीचा प्रकल्प हाती घेतला होता आणि भारतासाठी तो एक गेम चेंजर ठरला. याशिवाय वाडेनार रिफायनरी ही नायरा एनर्जीने सुरू केली. रिफायनरी आणि खाजगी बंदरं त्यामुळे गुजरात भारतासाठी ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठं राज्य बनलं. 2010 ते 2020 या काळात बंदर आणि रिफायनरी येथून वेगवेगळ्या राज्यात रेल्वे मार्ग तर तयार केलेच, पण औद्योगिक क्षेत्रही तयार करण्यात आले. पाहता पाहता एकेकाळी एकही विकसित बंदर नसलेलं गुजरात हे राज्य देशातलं 40% कार्गो ट्रॅफिक हाताळू लागलं. स्वातंत्र्यानंतर कराची बंदर गमावल्यामुळे मध्य पूर्वेतल्या व्यापारासाठी भारताला जे बंदर हवे होते ते गुजरातने देशाला पर्याय म्हणून दिले आणि आज हेच बंदर मध्य पूर्वेतून येणाऱ्या तेलासाठी गो टू डेस्टिनेशन आहेत. इथे देशातील सर्वात मोठे LNG आणि क्रूड ऑइल टर्मिनल आहेत. याशिवाय रशियाकडून येणाऱ्या व्हेसलसाठी चेन्नई बंदर हे सोयीस्कर आहे, पण तिथे आवश्यक ती क्षमताही गुजरातमधील अंबानींच्या सिक्का बंदराने विकसित केली आहे. रशियाचं बहुतांश तेल हे जामनगर रिफायनरीच्या सिक्का बंदरावरच येतं, जिथून थेट जामनगर रिफायनरीसाठी पाईपलाईन आहे. तर दुसऱ्या क्रमांकाच्या शिपमेंट या नायरा एनर्जीच्या वाडेनार बंदरावर येतात. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातच्या बंदरांवर प्रचंड लक्ष दिलं गेलं, तर महाराष्ट्राने त्या तुलनेत स्वतःकडे मोठी लिगसी असूनही दुर्लक्ष केलं. मुंबईची ओळख एकेकाळी जगाचं हार्बर अशी होती. दिघी, रेवस आणि जयगड हे रायगड जिल्ह्यातील मुंबईच्या बाजूचे छोटे अपवाद वगळले तर मुंबईत एकही खाजगी बंदर विकसित होऊ शकलं नाही आणि सरकारने स्वतःच्या बंदरांची जी क्षमता वाढवायला हवी होती ती सुद्धा तुलनेने कमी वाढवली गेली. पर्यायाने मुंबईला पर्याय म्हणून गुजरातने स्वतःला बाजारात प्रोजेक्ट केलं आणि मुंबई इथे कमी पडली. 90च्या दशकात राज्यात बंदरांचा विकास करण्यासाठी जे नियोजन हवं होतं त्याकडेही कायम दुर्लक्ष केलं गेलं. मुंबईत सध्या सरकारी मालकीचे मुंबई पोर्ट आणि JNPT ही दोनच बंदर आहेत. मुंबई हे बेटावरचं शहर असल्यामुळे वाढती लोकसंख्या शिवाय रेल्वे आणि रस्त्यांचं जाळं तयार करण्यासाठीही मर्यादा येत राहिल्या. पर्यावरणाच्या परवानग्याही सर्वात मोठा अडथळा ठरायला लागल्या. एकूणच राज्य सरकारचा धोरणातील उदासीनपणा, खाजगीकरणाला असलेला विरोध, पर्यावरणाच्या परवानग्या अशा कारणामुळे मुंबई किंवा बाजूला असलेल्या कोकणातील समुद्र किनाऱ्याचाही विकास होऊ शकला नाही. आता राज्य सरकारने पालघर जिल्ह्यात वाढवण बंदराचा विकास हाती घेतलाय, जे गुजरातपासून काही अंतरावरच आहे. तर गुजरातने आपल्या भौगोलिक रचनेचा, समुद्रातल्या खोलीचा फायदा घेतला आणि स्वतःला एक आंतरराष्ट्रीय डेस्टिनेशन म्हणून प्रोजेक्ट केलं. आपली बंदरं खाजगी प्लेयर्स आणून विकसित केली. त्यामुळेच गुजरात आजही बंदरांच्या बाबतीत मुंबईच्याही पुढे मानलं जातं. यावर तुमचं सुद्धा मत जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करा.